नमस्कार मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची सुसाट एंट्री, तर भाजप शिंदेंना जबरदस्त धक्का. मुंबईमध्ये कुणाला मिळणार किती जागा, मुंबई महानगरपालिकेवरती कुणाची येणार सत्ता, याचा आलेला हा सगळ्यात मोठा मुंबईतील मराठी माणूस अखेर ठाकरेंच्या मागे. ठाकरेंना सोडणं अशक्य नसल्याचं मराठी माणसांनी म्हटलंय. 55% मुंबईतील मराठी माणसं उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना करणार मतदान. तर उत्तर भारतीयांनी देखील उद्धव ठाकरे यांना दिली साथ. बघूया सविस्तर महत्त्वाचा सर्वे. कुणाला मिळतायत किती जागा. मित्रांनो, सुरुवातीचा पक्ष येतोय अजित पवार यांची राष्ट्रवादी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमधून सोबळाची भाषा करावी लागली, ती महायुतीमुळे. त्यामुळे मुंबईत महायुतीला मतदान मागणं आता अवघड होत गेलंय. कारण की आपला सोबती असणारा अजित पवारांचा पक्ष आपल्या विरोधात मुद्दा मागतोय. मात्र सत्तेमध्ये तिन्ही पक्ष एकत्र. असं असून देखील उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी मात्र याच मुद्द्याला हात घालत सध्या भारतीय जनता पार्टीवरती जोरदार हल्लाबोल केलाय. या वक्तव्यावरून सध्या मुंबईसह राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेत किती जागा मिळणार हा देखील महत्त्वाचा मुद्दा होता. अजित पवारांची राष्ट्रवादी पार्टी नवाब मलिकांच्या अधिपत्याखाली निवडणुका लढवते. यामुळे भाजपने त्यांना घेतले नाही. त्यामुळे अजित पवारांना मुंबईत मिळतायत फक्त 2 ते 5 जागा. या देखील 2 ते 3 जागांवरती येऊ शकतात असा सगळ्यात मोठा गौपसौड केला जातोय. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे काँग्रेस. सध्याची राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्रामध्ये गेल्या नगरपालिका निवडणुकामध्ये काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळवलंय. मुंबईत मात्र त्यांना आता ठाकरे बंधूंच्या विरोधात निवडणूक लढवायची आहे आणि ठाकरे बंधूंना हरवायचं आहे. मात्र इथे अवघड होऊन बसलंय, कारण की भारतीय जनता पार्टीचा आणि शिंदेगडाचं, कारण की त्यांच्याकडे असणारी उत्तर भारतीयांची सगळी मतं त्यांना न पडता आता काँग्रेसला पडतील आणि याचा फटका सध्या थेट शिंदेंना आणि भाजपला बसणार आहे. आणि याचा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये बसताना दिसतोय. या सगळ्या घडामोडींवरून मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसला किती जागा मिळणार मुंबईमध्ये हा देखील महत्त्वाचा मुद्दा होता. मुंबई ते काँग्रेसला मिळतायत 21 ते 26 जागा. ही भारतीय जनता पार्टीसाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. मित्रांनो, त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष येताय तो म्हणजे मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत लॉटरी लागताना दिसते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत निवडणुका लढणं हे भाजपचं स्वप्न होतं. मात्र त्या स्वप्नावरती पाणी फेरत इकडे मात्र राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत आपला घरोबा केला आणि मुंबई महानगरपालिकेसह आपल्या पक्षाला देखील नवसंजीवनी दिली. मुंबईत त्यांनी सूत्र फिरवली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अगोदर ठाकरे बंधूंची युती झाली. मराठी माणसांना जे हवं होतं तेच घडलं आणि मुंबईतील असंख्य मराठी माणसं आता ठाकरे बंधूंच्या छायामागे खंबीरपणे उभे आहेत. आणि मुंबईतून सगळ्यात मोठी बाब येते ती म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेला अतिशय चांगली मुसंडी मारताना मुंबईकर बघतोय. मुंबईत मनसेला मिळतायत मित्रांनो 31 ते 36 जागा. हा रेकॉर्ड मुंबईत पहिल्यांदाच मनसेला रेकॉर्ड ब्रेक अशा जागा मिळताना दिसतायत. ही राज ठाकरेंची सगळ्यात मोठी यशस्वी खेळी म्हणावी लागेल. त्यानंतर पुढचा पक्ष येतोय मित्रांनो तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये म्हणावं तेवढे यश मिळणार नव्हते. परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंच्या सोबत असल्यामुळे भाजपला जबरदस्त धक्का बसता इकडे आणि शरद पवारांना मोठं यश मुंबईत मिळताना दिसू लागलंय. कारण की ठाकरे बंधूंच्या पॅनलबरोबरच शरद पवारांचे काही उमेदवार जवळ असल्याने याचा फायदा उद्धव ठाकरेंना सरळ होताना दिसतोय आणि शरद पवारांना देखील याचा फायदा होताना दिसतोय. मुस्लिम मतदार देखील शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे येत आहेत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना मिळतायत 3 जागा. या देखील खूप मोलाच्या आणि महत्त्वाच्या असतील, कारण की जेव्हा सत्ता स्थापन करायची तेव्हा या 3 जागाच किंगमेकर म्हणून पुढे येऊ शकतात. त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. शिवसेना माझी आहे, शिवसेना ठाकरेंची नाही असं म्हणत शिंदेंनी मुंबईचं रणांगण जिंकण्याचा प्रयत्न सुरू केलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती आपण चालतोय. माझी शिवसेना चालते असं म्हणत मुंबई महानगरपालिका भाजपसोबत लढण्याचा त्यांनी विचार घेतला. मात्र फक्त 90 जागांवरती शिंदेसेना लढायला लागली आणि इकडे मात्र महापौर बनतोय भाजपचा, तोही बिगर मराठी. मग शिवसेना प्रमुखांचे विचार कसे तुम्ही जोपासता असा सनसणीत सवाल शिंदेंना मुंबईकर करतोय. यावेळी मुंबईकर
एकनाथ शिंदेंना खूप मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे दोन्ही प्रचार देऊ शकते. मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचा खूप मोठा विजय शिंदेंच्या जिवारी देखील लावू शकतो. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळतायत अतिशय कमी जागा. त्या देखील मिळतायत 31 ते 26 जागांपर्यंत शिंदेंची शिवसेना मुंबईमध्ये मजल मारू शकते. यापेक्षा जास्त ते जाऊ शकत नाहीत. त्यानंतर पुढचा पक्ष येतोय मित्रांनो, ती म्हणजे भाजपा, भारतीय जनता पार्टी. मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या उद्देशाने मुंबईतून मैदानात उतरली आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे सेना आणि इतरत्र पक्षांना जवळ करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र इकडे ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळे यांचा संपूर्ण गेम हुकल्याचं मुंबईत चित्र निर्माण झालंय. ठाकरे बंधूंची युती ही यांना खूप महागात पडू लागली आहे. दोन्ही ठाकरे आणि इकडे शरद पवारांची साथ असल्यामुळे येथे भाजपला देखील जबरदस्त धक्का मुंबईत बसताना दिसतोय. उद्धव ठाकरे आणि मनसे मात्र मुंबईत चांगलं यश मिळवताना दिसतायत. सत्ता कुणाच्या ताब्यात हा प्रश्न असतानाच भाजपला मुंबईत मिळतायत फक्त 61 ते 66 जागा. हा भाजपचा लाजिरवाणा मुंबईत पराभव म्हणावा लागेल. मित्रांनो, त्यानंतर पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पक्ष येतोय, तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. ज्या शिवसेनेने गेली 30 वर्षे मुंबई महानगरपालिका सांभाळली, मुंबईवरती आपलं राज्य प्रस्थापित केलं, ज्या शिवसेनेने मुंबईकरांना सोबत घेऊन मुंबई महापालिका पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, तीच शिवसेना आता जिंकणार काय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. भाजपाविरोधात ठाकरे बंधू अशी थेट लढाई मुंबईच्या रणांगणामध्ये सुरू असतानाच एक उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही बंधूंनी मराठ्याचा मुद्दा हातात घेतला असतानाच मुंबईकर मात्र ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे सध्या उभे असल्याचं चित्र मुंबईतून जाणवतंय. मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून जाऊ देणार नाही असं मराठी मतदारांनी मुंबईत ठरवलंय. नवनवे तर उत्तर भारतीय, दक्षिणात्य मतदार देखील ठाकरे बंधूंच्या मागे अतिशय खंबीरपणे आपलं गुपित मतदान करणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येतेय. त्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पक्षाला मुंबईमध्ये मोठं यश मिळू शकतंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मुंबईत चांगल्या जागा मिळू शकतात. हा सध्याचा सर्वे आहे. मुंबईमध्ये ठाकरेंना 72 ते 79 जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते. हा ठाकरेंचा प्लस पॉईंट असू शकतोय. अशापर्यंत जर उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना जर जागा मिळाल्या तर मात्र मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना 110 जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते. आणि मुंबईमध्ये ठाकरेंची ही ओळख, ठाकरेंचा हा जज्बा सध्या भाजपला प्रचंड महागात पडू शकतोय. आणि इथे मात्र ठाकरे आपली सत्ता मुंबईत काबीज करू शकतात. अशा प्रकारचं मुंबईत वातावरण सध्या तरी सुरू आहे. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल आपणास काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.